एक दिवस सायकल चालवायची, 2 दिवस बुलेटवरून फिरायचं आणि तिसऱ्या दिवशी कॅमेऱ्याचे फ्लॅश बंद झाले की पुन्हा आलिशान गाड्यांचा ताफ्यात बसायचं। पंतप्रधानांनी देशातल्या जनतेला एक आव्हान केलं होतं, जहां संभव हो पेट्रोल डीजल का उपयोग कम करें। विशेष म्हणजे जागतिक पातळीवर तेल पुरवठ्याबाबतची अनिश्चितता अजूनही पूर्णपणे संपलेली नाही। इंधन दरावर परिणाम होण्याची शक्यता कायम आहे। अशा परिस्थितीत इंधन बचतीचा संदेश अधिक महत्त्वाचा ठरतो। हे आव्हान आल्या आल्या आपल्या नेत्यांमध्ये जणू साधेपणाची स्पर्धा सुरू झाली। कुणी विधान भवनात बुलेट घेऊन आलं, कुणी मंत्रालयात इलेक्ट्रिक वाहन घेऊन आलं, तर कुणी थेट रस्त्यावर सायकल काढून फोटोग्राफर्सना पोज देऊ लागलं। अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सायकलवरून रपेट मारली। सर्वसामान्यांना वाटलं, वा, आपले नेते किती पर्यावरण प्रेमी झालेत। पण हा साधेपणा, ही इंधन बचत फक्त 1-2 दिवसाचा देखावा होता की फक्त कॅमेरा पुरता मर्यादित असलेला एक स्टंट? आज याच ढोंगीपणाचा बुरखा आपल्याला फाडायचा आहे। मी विठ्ठल साबळे आणि तुम्ही पाहताय बाई माणूस। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचा दिलेला तो संदेश आणि आजची प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली की डोकं चक्रावून जातं। एकीकडे ग्रामीण भागात, आपल्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात शेतकऱ्यांना, सर्वसामान्यांना डिझेलसाठी वणवण करावी लागत आहे। पंपावर आजही लांबच लांब रांगा लागतात, भाव सुद्धा गगनाला भिडलेत आणि खिसा हळूहळू रिकामा होत आहे। शेतात ट्रॅक्टर चालवायला किंवा पंपावर डिझेल आणायला सर्वसामान्यांचे डोळे पांढरे होतात। पण ज्या नेत्यांनी इंधन बचतीच्या आव्हानाचे समर्थन करत मीडियासमोर अमृता फडणवीस यांनी सायकलवरून, तर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी थेट विधान भवनात बुलेटवरून येत जे फोटो सेशन केलं होतं, आज त्यांचेच रस्त्यावरून धावणारे अवाढव्य ताफे आणि हेलिकॉप्टरचे दौरे पाहिले की इंधन बचतीच्या त्या संदेशाशी कशी क्रूर थट्टा उडवली जाते हे स्पष्ट होतं। 4 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते। मुंबई मंत्रालयात येताना ते स्वतः पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक गाड्या वापरतात, पण कोल्हापुरात पाय ठेवताच त्यांच्या मागे पुढे तब्बल 14 ते 15 आलिशान गाड्यांचा अफाट ताफा फिरत होता। एका मंत्र्यासाठी एवढ्या गाड्या आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर इंधनाची उधळपट्टी कशासाठी? बरं, हे तर काहीच नाही। मंत्री संजय राठोड यांच्या दौऱ्याने तर हद्दच पार केली। पोहरादेवीच्या बंजारा संग्रहालयाची पाहणी करण्यासाठी ते मुंबई ते नागपूर विमानाने गेले, तिथून थेट हेलिकॉप्टरने उडाले। एवढ्यावरच ते थांबत नाही, जमिनीवर त्यांच्या स्वागतासाठी आणि सुरक्षेसाठी 20 पेक्षा जास्त सरकारी गाड्या आणि 15 पेक्षा खाजगी गाड्यांचा अथांग ताफा रस्त्यावरून धावत होता। विचार करा, जिथे सामान्य माणूस डिझेलसाठी संघर्ष करतोय, तिथे VIP संस्कृतीच्या नावाखाली रोज हजारो लिटर इंधन कसं फुकट घातलं जातंय। हाच प्रकार मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावर वारंवार पाहायला मिळतो। जेव्हा जेव्हा मोठे VIP नेते या महामार्गावरून प्रवास करतात, तेव्हा त्यांच्यासोबत गाड्याच्या लांबच लांब रांगा असतात। कधीतरी मीडियासमोर येऊन इंडिगो विमानाने प्रवास करायचा आणि आपण किती साधे आहोत हे दाखवायचं, पण प्रत्यक्ष दौऱ्यांमध्ये मात्र सरकारी इंधनाचा आणि पैशाचा असा अवाढव्य चुराडा करायचा। मग प्रश्न पडतो, पंतप्रधानाचं ते इंधन बचतीचं आव्हान फक्त बिचाऱ्या सामान्य जनतेसाठीच होतं का? नियम, कायदे आणि बचतीचे सल्ले फक्त जनतेनेच पाळायचे आणि नेत्यांनी मात्र हवेत उडायचं? मित्रांनो, प्रश्न सुरक्षेचा नाही, प्रश्न नियत आणि धोरणाचा आहे। जर तुम्ही जनतेला इंधन वाचवायला सांगता, तर स्वतः मात्र हेलिकॉप्टरने आणि 15-15 गाड्यांच्या ताफ्यातून उतरायला तयार का नाही? शेतकऱ्याला पंपावर रांगेत उभं ठेवून नेत्यांचे ताफे जर असेच हवेत उडणार असतील, तर इंधन बचतीचा हा केवळ एक राजकीय स्टंट आहे, हे आता उघड झालंय। बाकी तुम्हाला काय वाटतं? नेत्यांच्या या आवाडाव्या ताफ्यांवर आणि VIP संस्कृतीवर आता कायदेशीर मर्यादा आली पाहिजे की नाही? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।